गुड मॉर्निंग फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं आजच्या प्री मार्केट रिपोर्टमध्ये. तर मग मित्रांनो, फायनली आज मार्केट बॉटम आउट होण्याची शक्यता आहे. कारण गेले 2-3 दिवस मार्केट शार्पली डाऊन झालेलं आहे आणि त्यामुळे जर रिकव्हरी आली तर ती सुद्धा शार्पच असणार आहे, हे लक्षात ठेवा. तर मग मी असं का म्हणतोय, तर त्याच्यामागचं कारण आहे सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे सगळे ग्लोबल क्यूज हे स्टॉक मार्केटच्या आज फेवरमध्ये आहेत. त्यानंतर आपण जर काल US मार्केट पाहिलं तर US मार्केटसुद्धा खूप हायर बंद झालेलं आहे. नॅसडॅक साधारण 200 पॉईंटच्या आसपास वरती गेलेला आहे आणि S&P 500सुद्धा वरतीच गेलं आहे. त्यानंतर आज आपण गिफ्ट निफ्टीच्या हिशोबाने जर पाहिलं तर गिफ्ट निफ्टी इंडिकेट करते की एक 70-80 पॉईंटच्या आसपास मार्केट गॅपअप ओपन होईल. आणि मित्रांनो, हा गॅपअप जर सस्टेन झाला आणि कालचा जो काही मार्केटनं हाय बनवलेला आहे तो जर मार्केटनं ब्रेक केला तर इथनं पुढं एक शार्प अपसाईड रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते. ती साधारण 21,650च्या आसपास, म्हणजे साधारण एक 150 पॉईंटच्या आसपासची रॅली आपल्याला पाहायला मिळू शकते. म्हणजे एकच गोष्ट लक्षात ठेवा की सपोर्ट जर मार्केटनं काल बनवलेला आहे, तो सपोर्ट जर मार्केटनं ब्रेक केला तर मार्केट शार्पली खाली जाऊ शकतं आणि खूप मोठं खाली जाऊ शकतं. आणि जर हा गॅपअप मार्केटनं सस्टेन केला आणि जर मार्केट वरती गेलं तर साधारण तुम्हाला कॉल साईडला चांगली पोझिशन पाहायला मिळू शकते. त्यामुळे जर तुम्ही डेरिव्हेटिव्हमध्ये ट्रेड करत असाल, ऑप्शन्समध्ये ट्रेड करत असाल, तर एक गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत कालचा लो मार्केट ब्रेक करत नाही तोपर्यंत पुट साईडला पोझिशन बनवण्याची तुम्ही घाई करू नका. आणि वरती जर तुम्हाला कॉल साईडची जर पोझिशन बनवायची असेल तर गॅपअप सस्टेन होऊन कालचा हाय जर ब्रेक केला तर तुम्ही आरामात बनवू शकता आणि वरती 21,650पर्यंत तुम्हाला चांगल्यापैकी पैसे मिळू शकतात. मित्रांनो, अशा पद्धतीने राहणार आहे आजचं मार्केट आणि आय होप की बॉटम आउट व्हावं मार्केट. कारण आता स्टॉक बऱ्यापैकी पडलेले आहेत, काल बऱ्यापैकी स्टॉक खाली आलेले आहेत आणि HDFC बँक वगैरे म्हणाल तर ते सगळे ओव्हरसोल्ड झोनमध्ये गेलेले आहेत. त्यामुळे इथनं त्यांच्यामध्ये सुद्धा रिकव्हरी कधीही येऊ शकते. आपण बँक निफ्टीचं म्हणाल तर निफ्टी आणि बँक निफ्टी आज सिंक होऊनच काम करतील, कारण दोन्ही गॅपअपच ओपन होते. आय होप सगळं व्यवस्थित व्हावं आणि तुम्ही ट्रेड करताना सुद्धा जरा सेफली ट्रेड करा. आणि मित्रांनो, एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा असं सलग 2-3 दिवस मार्केट पडतं तेव्हा तुम्हाला चांगले चांगले स्टॉक्स हे कमी पैशामध्ये मिळतात आणि त्यामुळे तुम्हाला इन्व्हेस्टमेंटची अपॉर्च्युनिटी मिळते. तुम्ही नक्कीच या इन्व्हेस्टमेंट अपॉर्च्युनिटीचा फायदा घेत जा आणि चांगल्या चांगल्या स्टॉक्समध्ये तुम्ही इन्व्हेस्ट करत जा. तर मग मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ, ही माहिती तुम्हाला ट्रेड करण्यासाठी नक्कीच उपयोगी पडेल. तर मग भेटूयात पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.